लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. मित्रांनो, हे मानवा, तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस असा संदेश देणाऱ्या, शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणाऱ्या थोर समाजसुधारक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना माझे कोटी कोटी प्रणाम, माझे कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, लोकशाहीर म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवतं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित, कष्टकरी, उपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे असे क्रांतिकारी विचार देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे केवळ 1.5 दिवसाच्या शाळेत जाऊन तब्बल 35 कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, पटकथा, वगनाट्य, लावणी यांची निर्मिती करणारे अण्णाभाऊ साठे अजोड आहेत. म्हणूनच मला असे वाटते, साधी राणी आणि उच्च विचारसरणी, साधी राणी आणि उच्च विचारसरणी. साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे, साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे असे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, असे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांची लेखणी म्हणजे वंचित साठेची जाणीव होती. त्यांनी आपली लेखणी कल्पनेतील सौंदर्य दाखवणाऱ्या मोरपिसासारखी वापरली नाही, तर शोषितांची व्यथा मांडणारी तलवार म्हणून वापरली. म्हणूनच म्हणतात, शब्दांची खाण महाराष्ट्राची शान, शब्दांची खाण महाराष्ट्राची शान, बहुजनांची आण साहित्याची मान, बहुजनांची आण साहित्याची मान. अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी, अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी. ते लिहितात, नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखं असतं आणि दूर जर झटकली ती तलवार पुन्हा एकदा धारदार बनते, पुन्हा एकदा धारदार बनते. तसेच आपण आपले नैराश्य झटकून संघर्षाला तयार राहिले पाहिजे. मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. लहानपणापासूनच त्यांना अन्यायाची चीड होती. म्हणूनच 1942 सालच्या चले जाऊ चळवळीत ते सहभागी झाले होते. त्यांना जगण्यासाठी प्रत्येक दिवशी संघर्ष करावा लागला. कोणत्याही कामाला कमी न लेखता त्यांनी खाण कामगार, गिरणी कामगार अशी पडेल ती कामे केली, पण त्या आपल्यातल्या शाहिराला कधीच मरू दिलं नाही. मुंबईमध्ये लोकशाहीर म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. अण्णाभाऊंच्या तडफदार लेखणीने आणि बुलंद आवाजाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आकाशच पेटवून दिले. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीला अनुसरून दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला. जग बदल घालून घाव, जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव, सांगून गेले मज भीमराव या त्यांच्या क्रांतिकारी गाण्यामधून ते समजून येतं. अण्णाभाऊंनी जेव्हा रशियाचा दौरा केला, तेथील मॉस्को शहरात दिलेल्या भाषणात मी मराठी भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रातून तसेच शिवाजी महाराजांच्या मातृभूमीतून आलो आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. म्हणजे रशियात जाऊन महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा डंका त्यांनी वाजवला. अण्णाभाऊंचे विशेष कार्य म्हणजे त्यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र आपल्या पोवाड्यातून रशियापर्यंत नेऊन पोहोचवले. प्रथम मायभूमीच्या चरणा, छत्रपती शिवबांच्या चरणा स्मरोनी गातो कवना, प्रथम मायभूमीच्या चरणा, छत्रपती शिवबांच्या चरणा स्मरोनी गातो कवना असा पोवाडा त्यांनी रशियात सादर केला. त्यामुळे खऱ्या अर्थात अण्णाभाऊ शिवशाहीर ठरतात. मित्रांनो, आज जयंतीनिमित्त आज मी तुम्हाला अण्णाभाऊंच्या कार्याची गाथा सांगणारे एक गीत आठवलं, ते तुमच्या समोर सादर करत आहे. शिवभक्त लोकशाहीर असा दाव शोभून आशियामधी, शिवभक्त लोकशाहीर असा दाव शोधून आशियामधी, शिवरायांचा पोवाडा गायलाय अण्णाभाऊनी रशियामधी, शिवरायाचा पोवाडा गायलाय अण्णाभाऊनी रशियामधी. तू अन्याय रोखून दाव, जग बदल घालून गाव, अण्णाभाऊनी म्हटलंय हो, मला सांगून गेले भीमराव. घेऊन आदर्श भीमाचा गेले छावून विदेशामधी, घेऊन आदर्श भीमाचा गेले छावून विदेशामधी, शिवराय
अण्णा भाऊनी रशियामध्ये शिवरायांचा पोवाडा गायलाय रे अण्णा भाऊनी रशियामध्ये लेखणीची ती तलवार जेव्हा घुसायची ती अरपार ते मुजोड भांडवलदार नाही कापायचे थरथर संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविला देशामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविला देशामध्ये शिवरायांचा पोवाडा गायलाय रे अण्णा भाऊनी रशियामध्ये शिवरायांचा पोवाडा गायलाय रे अण्णा भाऊनी रशियामध्ये दीड दिवसाच्या शाळेच्या लेखणीच्या त्या जोरान नाव जगात गाजवलंय एका मांगाच्या पोरान लोकनाट्य कादंबरी कथा थोर साऱ्याच विषयामध्ये लोकनाट्य कादंबरी कथा थोर साऱ्याच विषयामध्ये शिवरायांचा पोवाडा गायलाय रे अण्णा भाऊनी रशियामध्ये शिवरायांचा पोवाडा गायलाय रे अण्णा भाऊनी रशियामध्ये मित्रांनो संपत्ती आणि कीर्ती यांच्या मागे कधी न धावलेला हा महान साहित्यिक अतिशय शेवटपर्यंत साधेपणाने जगला साहित्य केवळ मनोरंजनासाठी नसून परिवर्तनासाठी असतं हा संदेश अण्णाभाऊ यांच्या जीवनातून मिळतो महाराष्ट्राच्या महान महापुरुषाला माझे शतशः नमन समतेचे एक फूल जन्मले विषमतेच्या या रानामध्ये समतेचे एक फूल जन्मले विषमतेच्या या रानामध्ये दीडच दिवस शिकले शाळा पण नोंद इतिहासाच्या पानामध्ये सारा आयुष्य खर्ची घातलं समाज प्रबोधनासाठी सारा आयुष्य खर्ची घातलं समाज प्रबोधनासाठी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे तुम्हा प्रणाम कोटी कोटी तुम्हा प्रणाम कोटी कोटी